लक्ष्मी पूजनाला बी मी हित होतो आणि महालक्ष्मी आईच्या बी मंदिरात होतो. हे कसं समजावून सांगू तुला? अय्यो, मग तो शेठजींच्या वाड्यातून एकटाच गेला होता की काय? असेल तुम्ही म्हणता तसंच असेल. नाही नाही तसं नाही. अरे किती गोंधळ करतोस रे तात्या, मला काही एक कळत नाही. अहो मी बाळूला विचारलं वालापुरात कसं काय होतं लक्ष्मीच्या पूजेला. मग पुढं पुढं काय त्याच्या घरचे नौकर म्हणले की तो माझ्या संग होता त्या दिवशी म्हणून. यो 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 महादेवा महालिंगराया. अय्यो, काय म्हणायचं काय याला? पंच मला तर काय कळना झालंय. हे तर कोडच आहे म्हणायचं. अय्यो मयप्पा, काळजी घे बाबा पोराची. अयो ही साधी सुधी गोष्ट नाही बघ. एकाच वेळेस एकच माणूस दोन ठिकाणी कसा काय दिसेल? अय्यो वय वय जातोच. चल चल. अयो चेटूक करतो हा बाळू, चेटूक करतो. चेटू पर बाळू लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कुठं होता या अजून बी समजलं नाही. त्या डोसकं नग घालाय. बाळूशी बोललो आहे का आपण? लोकांचं ऐकून ठरवायचं का काय ते? आता बाळू घरात नाही तरी बी लोक काय गप बसना. काय करायचं? म्हणजे त्यो पंच खोटं बोलत होता का? वय, त्याला काहीतरी खुसपटच लागतं या. जाऊ द्या, बघू काय होतंय ते. बा, भाऊबीज आहे. मी या बाळूला भेटायला जाते. नाही, उगा शेटींच्या वाड्यावर जाऊ नका. हे त्याला सांग, मी ऐकली नाही जायची. अरे पर भीमा आहे ना इकडं, मग कशाला जायला पाहिजे तिकडं? अव तिची इच्छा आहे ना व, जाऊ द्या की. मला बी खुशाली कळेल बाळूची. पर मी आज जाऊन आलोय ना. व तुम्हासनी शेठजी काय म्हणाल का बाळू चेटूक करतोय का म्हणून? बा, नाही म्हणू नग. मी या बाळूला भेटायला जाणार म्हणजे जाणार. ठीक. आय, बाळूसाठी काय काय न्यायचं आहे? नाही नाही, मी समद धाडला आहे. तू फक्त बघून ये. तुझ्या डोळ्यांनी मी बघल त्याला. अव, तुम्ही याल ना व? येऊ की. माझ्याशी खोटं नाही बोलायचं की. लक्ष्मीच्या पूजेला तो कोल्हापुरात होता का शेठजींच्या वाड्यावर होता ते तुम्हाला सांगलच बघ. असंच चालू आहे कवाताना. बाळू खरला होता तेव्हा बिगारानं येत होत लोकांचं, आणि आता तो नाही तरी बाळूचं काहीतरी कानावर येतच आहे. पर मला ठाव हाय त्याची काय बी चूक नाही. उग त्याला कुणी बी बोल लावू नका. हिऱ्या, आम्हास ती बी सांग बरे का बाळू काय म्हणला ते. वय वय. तुम्ही आणि हित हो ठीक आहे. तुम्ही जेवाय आणलं आहे वय? मला सांगायचं, मी आलो असतो की. राहू दे, खाऊन घे. का ह्या वयात तारास करून घेतायसा? ह्या वयात म्हणजे मी काय म्हातारी झालीये काय? नाही, तुमचं वय नाही झालं अजून. बाळू लय बोलू नकस. हात धु आणि धर, खाऊन घे. तू जेवलीस का? हाय, उपास आहे माझा. तुझ्या सदाशिवरावासाठी धरला आहे ना व? देवाने उजीड पाडला त्याच्या डोसक्यात तर बरं होईल. सदाशिवराव येणार एक दिवस आणि घेऊन जाणार तुला.
आण हातापाया पडणार बघ तुझ्या. तुला काय माहित तिच्या नवरा इथे येणार ते? मला वाटलं म्या बोललो. यमुना ताई दिसभर राब राब राबतीयस. उपवास धरू नगस. हे घे भाकरीचा एक तुकडा खाऊन घे. तुझा तू खाऊन घे आणि ताट धुवून देवडी ताणून ठेव. म्हणजे म्या वाड्यात आलेलं चालेल का? रे काम कर. किती बोलतोस? बरं राहिलं. बाळू उद्या जायचंय शेतात, ध्यानात असू दे. मायाळू हाय म्हातारी. बर जीव अडकला हाय तिचा या समद्यामध्ये. ये ग कपिले. आता म्या खाऊ का? कपिला म्या उद्या शेतावर जाणार हाय. नाकणीचं काम हाय. तेव्हा कुणासनी बी त्रास देऊ नग. गप गुमानं चारा खायचा आणि दूध द्यायचं. म्या नाही म्हणून खाणं बंद करू नग. ऐकशील ना? अरे मंगळू, अरे काय चूल पेटती का नाही आज? नाही पेटली. अरे मग पोटाला काय खायचं दगुड? आता तुमचनी भूक लागली असेल तर टाकतो डाळ भात. डाळ भात? मग आता का पुरणपोळी टाकू का? तू लई बोलायला लागलायस. आई! बोलशील हाणू का? बोलशील उलटून? देवा पा! चल! गदा गा! हाणू तुला! चल! पेटलं पाहिजे. आता का कबड्डी खेळता का कुस्ती? ए तात्या, वाणी रोज का फिरवू नकास माझा. नाही मंगळू काय झालं? मंगळू काय झालं मासा? काय नाही, आता तर जीवन जाणार आहे मी. जानिक, अरे कशा पायी? अरे पोटालाच नाही तर जगू कशाला रे मी? अरे देवप्पा, गावात काय दिवाळी सुरू आहे काय सांगू तुम्हाला. मला वाईट हेच वाटतंय का मला तुमची आठवण आहे, पण इथं पण फिरकलं बी नाही. अरे तात्या तू सोडला ना काय कुत्र बी फिरकलं नाही रे इकडं. होय ना, वाटलंच होतं मला. देवप्पा या गावातून येत होतो. हा काय ते चकली, चिवडा, शंकरपाळे, करंज्या, अनारसे. अहो गरीबातल्या गरीब घरात सुद्धा आज गोड धोड होत या. आणि हे तर तुम्हाला कोणी काय बी आणून नाही दिलं होय. अरे तात्या अडचण आली ना तर लोक इथे येतात, पण आठवण बी काढली नाही रसाना सुधीला. अरे 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 लय वाईट वाटलं बघा ते बाप्पा. तात्या वाणी आगीत तेल ओतू नकास. नाही नाही म्या तुम्हाला काय आणलं बघा की. काय मंगळू, काय आहे बघ लवकर. खावा. अरे तात्या आज पस्तूर ऐकून होतो, पण आज बघाय मिळालं काय असतोय लाडू. ए लाडू नाही ती करंजी आहे. अरे काय असती करंजी. आणि करंजी नाही चकली आहे ती. अरे तात्या कल्याण होईल रे तुझं. बाप्पा एक कळलं का तुम्हाला? अरे आता तू सांगितले बेगर कसं कळेल तात्या? अहो ते पंच कोल्हापूरला गेले होते आणि मला घेऊन गेलं जबरदस्ती. अहो तिथे बघितलं या पंच अक्का बाळू होता त्या मंदिरात. तुझ्या म्हातारीला बोलत होतास ती कोण होती रे? म्हातारी नव
ती लक्ष्मी आई होती. लक्ष्मी आई सापडली नाही तर गाभाऱ्यात जाऊन बघा, म्या दिलेली साडीच नेसली असेल तिनं. बाळूच्या हातात जी साडी होती तीच साडी देवीने नेसली की हो. कोल्हापुरात कसं काय गेलं रे? तर बाळू तर आल्यापासून इथंच आहे. बाळू तिथं बी होता आणि इथं बी होता. अरे तात्या काय सांगतोस काय तू? आणि मग हा केव्हापाची हान घेऊन सांगतो म्या. म्हणजे त्या बाळूला ठाव आहे देवी आई कुठं आहे ते. आय घे. बर आता ठरलं हाय तसं जाऊ ना म्या. अगं जा की. आता काय विचारायचं? आणि जो तिथं नसल तर तो तात्या आणि पंच म्हणलं तसं तो कोल्हापुरात होता म्हण. पण तू जातीच आहेस तर समज. वय वय, तू जाती हायस तर ते बी समजल. आणि बाळू भेटला की त्याला विचार कोल्हापुरात कसा काय गेला. आता खरंच गेला की चिमितकार झाला हे बी समजत. चिमितकार चिमितकार करायला बाळू कोण लागून गेला? अहो आमच्या घरला आला होता तेव्हा लई चुरू चुरू बोलत होता. या हिरप्पाच्या धोत्राला डबड बांधलं होतं. काय सांगू नका तुमचं बाळू. लई दिस झालं त्याला बघितल्याला. आता बघणं बी होईल. अगं सालगडी हाय त्यो गोठ्यात राहतो आणि तिथे जाऊन काय भाऊबीज करणार आहेस तू? काय बाळूला गोठ्यात जागा दिली हाय? म्हणजे बाळू मामा गाई गोरांसंग झोपत्यात. मी काय खोटं बोलतोय का? अव तुम्ही हे मला सांगितलं नाही. अरे मोठा वाडा आहे. गोठा म्हणजे आपल्या गोठ्यासारखा असतो होय. समद चांगलं आहे. काय बी काळजी करू नका. आय तू काय बी काळजी करू नका. म्या बघते समजा. आणि नाही आवडलं तर घेऊन येते बाळूला. गंगे तुला धाडतो हाय भाऊबीज हाय म्हणून. नाही ते काम करू नका. त्याला तिथं कसं राबवत्यात, खायला देतात का नाही हे बी बघायला लागल नव. माझ्यापासनं समजा लपवून ठेवत्या. चला आवरा. हात मारताना तिचीच आठवण होती बघ. गंगूताई भेटायला येणार आहे काय? तिची कशी भेट होणार? मी तर जाणार आता शेतात आणि तिथंच राहणार. आवरलं का बाळू? आवरायचं काय त्यात? 2 कापड आणि 1 घुंगडी. मी आभी येतोय आता संग. चांगलंच आहे की. एकाला 2. बाळू तू नाही तर करमणार नाही बघ. मग या की अधून मधून भेटाय. येणार की जेवायला घेऊन येणार. बर ताट देतीस का? जेवणावर नाट ठेवलं ताट घ्यायचं राहिलंच. हे घेऊन जातो मी. अरे मोठ्या मालकीन बाईला विचारले बघ इथून काय बी नेता येत नाही बघ. आता हे पुटक ताट आहे ते घेऊन जायला विचार होय. अरे गंगप्पा म्हणतोय ते खरं आहे. उगाच या ताटावरून तंटा न ग. असं आहे वय. मग मी हे ताट घेऊनच जाणार आणि तिथं गेल्यावर जेव कशात? असं तू काय ऐकायचं नाहीस बघ. बाळू तुझ्या ध्यानात आहे का? काय? बर तूच सांग. आज भाऊबीज आहे. वय ध्यानात आहे माझ्या. आज भाऊबीज आहे ना मग. गंगूताईची लई आठवण येते बघ. गंगूताई म्हणजे माझी बहीण. काय नाव म्हणला? तुझं नाव काय आहे?
गंगाप्पा. यातला आप्पा काढ. हा काय झालं? गंगा. त्याला एक एलांटी दे. हा गंगी. आलं का ध्यानात? हा असं वय. तुला हाक मारताना तिचीच आठवण होती बघ. गंगूताई भेटायला येणार आहे काय? तिची कशी भेट होणार? मी तर जाणार आता शेतात आणि तिथंच राहणार. बाळू, शेठजी वाट बघत असतील, त्यांच्या बरोबर जायचं आहे आपल्याला. चल. होय, चला मग. आणि ऐक, मोठ्या मालकीनबाई समोर काय बी बोलू नका. मी कुणाला काय बी बोलत नाही बघ यमुनाताई. धर गंगाप्पा. भीमा, अरे बस इथं. आज तुझा मान हाय. लय मोठा हो भीमा. आणि आय बाला सुखात ठेव बघ. भीमा हे दे. ये ताईला दे. ही तुझ्याकडनं भाऊबीज. आय हे कशाला? कशाला म्हणजे? पाहिजेच की. मोठा झालो की सत्ता शिवून देतो बघ तुला. बर बर. अरे राहू दे. सत्यवा, तू बी तुझ्या भावाला ओवाळ. आज तुमची बी भाऊबीज आहे. बस ये सत्य. लगंबा तू बी ये. आम्हाला भाऊबीज तुम्हाला घरी गेल्यावर. नाही. मला आत्ताच्या आत्ता भाऊबीज पाहिजे. बर. हे धर. ये सत्यवाला दे. आणि लगमवाला आपण नंतर देऊ. चालेल ना वा? चला, भाऊबीज पार पडली. आता उशीर करू नका. लागलीच निघा बाळ्याकडे. वय. अरे काय करतोस आणि कुठे चाललाय? पंढरपूरला. येतं का? तुझा आणि परत येऊ नको. आम्ही शेठजींना भेटायला आलोय. कामात हे ते. अरे गंगाप्पा, बरा झाला तू आला. शब्द आवरला तुझ्या? हा सारवलं. गोठ्यात लई शेण आहे. बाकीच्या गौऱ्या थापून ठेवल्या. शेठजी, आवरूनच तुमची वाट बघत बसलो हाय. चला, बरा झाला. बा, ते मी बाळूला शेतावरच्या आमराईमध्ये घेऊन जाते. हा, तिथे काय करणार? हा, ते राखण करेल ना. घरी पाठव याच्यापेक्षा. बा, तुम्हाला आवडत नाही ना बाळूनं इथे काम केलेला? म्हणून मीच यांना सांगितलं की बाळूला अमराईत जाऊ द्या म्हणून. म्हणजे चंदू, तू हिच्या एकूण ठरवणार का? बा, मग आता तू सांग काय करायचा? तू ठरवला आहे ना? मग आता मला विचारू नको. आहो, तुम्ही घेऊन जा यांना. आणि गंगाप्पा, तू बाळूच्या सोबत थांब, त्याला समजा दाखव आणि मग वाड्यावर परत ये.